सर्वांना नमस्कार। आतापर्यंत आपण 5 प्रकरणे ऐकली असतात। आज आपण साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील 6वे प्रकरण म्हणजेच रात्र 6वी थोर अश्रू या नावाचा पाठ वाचूया। लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे। श्यामने सुरुवात केली। संध्याकाळी मी खेळावयास जात असे। छापा पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू। खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे। आई मला पाणी वगैरे तापवून ठेवीत असे। आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई। दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फारच चांगली। रात्री निजण्याच्या आधी अंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते। निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान। शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ लागते। एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून आलो। सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो। आंघोळीची एक मोठी धोंड होती। आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते। संध्याकाळची अंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे। आईने खसखसा अंग चोळून दिले। उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो। पाणी संपले व मी हाका मारू लागलो, आई अंग पुस माझं, पाणी सारं संपलं, थंडी लागते मला, लवकर अंग पुस। मी ओरडू लागलो। माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावाला फार झाले नव्हते। वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुसीत। एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे। संध्याकाळी आई आपल्या ओचालाच माझे अंग पुसी। आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ। मी म्हंटल, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे तळवे पुस जरा। तळवे रे, ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे दोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन, मग उडी मारीन। मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओचा। मी घट्ट धरून म्हटले। हट्टी आहेस हो श्याम, अगदी। एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक। हा, ठेव पाय आता। आईने आपले ओचे धोंडीवर पसरले। मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली। आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती। तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये म्हणून, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले। ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही। मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो। आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस हा, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप हो। देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून। गड्यांनो, किती गोड शब्द। आपली शरीरे, आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो। कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशे आहेत, अंगाला लावावयाची चंदनी साबण आहे, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत। परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो बरं। देवळाला रंग देतो, देवाची वास्तू पुस्तकही घेतो, मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा। ते थोर अश्रू या जगात दिसत नाही। कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर सारे येऊन रडतात। या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूचे ओठ डोळ्याजवळ भरलेले आहेत, परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकाच वाईट वाटते। मीराबाईने म्हटले आहे, असुवन जल सिंच प्रेम वेली बाई। अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे। हा मीराबाईचा चरण मी कितींदा तरी गुणगुणत असतो। अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो। असंच तुम्हाला श्यामची आई या पुस्तकातील अजूनही कथा आणि संपूर्ण पुस्तक ऐकण्याचे असेल तर माझ्या या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझ्या या गोष्टी छानपैकी ऐकू शकताल। उद्या ऐकूया पत्रावळ नावाचे प्रकरण। जय श्री कृष्ण।